नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे अनिश रेगे. मी टिस बालाजी फाउंडेशन फेलो आहे आणि आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना मनोधैर्य योजना मिळवण्याची थोडक्यात प्रक्रिया सांगणार आहे. तर मनोधैर्य योजनेची सुरुवात ही तेव्हा होते जेव्हा पीडित किंवा कुठली फिर्यादी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR रिपोर्ट म्हणजेच गुन्हा नोंदणी करते. गुन्हा नोंदणी झाल्यावर पोलीस हे पीडितेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तिच्या वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यासाठी. पीडितेची वैद्यकीय तपासणी झाल्यावर फौजदारी दंड संहितेच्या कलम 164 नुसार पीडितेचे जबाब घेण्यासाठी तिला माननीय न्यायाधीशांसमोर नेले जाईल. यानंतर पोलीस पीडितेचा आधार कार्ड व तिच्या नावाने असलेलं बँक खात्याचा पासबुकची कॉपी जमा करून घेतात. प्रत्येक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात मनोधैर्य योजनेची अंमलबजावणीसाठी एक जिल्हा मंडळ स्थापित केले आहे. हे जिल्हा मंडळ मनोधैर्य योजनेअंतर्गत येणाऱ्या अर्जांची कार्यवाही केल्यावर अर्जाला स्वीकार किंवा नकार देऊ शकतात. जिल्हा मंडळाला सर्व कागदपत्रे मिळाल्यास व मनोधैर्य योजनेचा अर्ज स्वीकारल्यास तात्काळ मदत म्हणून पीडितेला 30,000 रुपये दिले जातात. याला इंटरिम कॉम्पन्सेशन म्हणतात. यापुढे प्रकरणाची सखोल तपासणी झाल्यावर जिल्हा मंडळ उर्वरित अर्थसहाय्याची रक्कम मंजूर करेल. उर्वरित रक्कम मंजूर झाल्यास त्या रकमेचे 2 भाग होतील. 25% रक्कम जी आहे ही पीडितेच्या बँक खात्यात जमा केली जाईल व बाकीची जी रक्कम आहे ही पीडितेच्या नावाने एका फिक्स डिपॉझिटमध्ये 10 वर्षांसाठी ठेवली जाईल. आता आपण हे बघूया की मनोधैर्य योजनेसाठी कुठली कागदपत्रे लागतात. तर पहिलं म्हणजे प्रथम खबरी अहवाल म्हणजे FIR कॉपी. त्यानंतर वैद्यकीय अहवाल म्हणजेच मेडिकल रिपोर्ट. त्यानंतर 164 स्टेटमेंट म्हणजे माननीय न्यायाधीशासमोर 164 नुसार दिलेलं पीडिताने जबाब. यानंतर पीडितेचा आधार कार्ड व पीडित जर मायनर असेल तर पीडितेच्या आधार कार्डसोबत तिच्या पालकांचे आधार कार्ड किंवा गार्डियनचे आधार कार्डसुद्धा जिल्हा विधी सेवा घेऊ शकते. यासोबत पीडिते जर 18च्या खालती असेल तर तिचं जन्म प्रमाणपत्रसुद्धा जिल्हा विधी सेवा कार्यालय मागू शकतात. पीडितेचा मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारल्यास पीडिताला जो काही आर्थिक लाभ भेटेल तो तिच्या बँक खात्यात जमा केला जाईल. यासाठी पीडितेला तिचं बँक अकाउंट पासबुकची कॉपी ही पोलिसांकडे जमा करावी लागेल. जर पीडित अज्ञान असेल किंवा मायनर असेल तर पीडितेचं एक जॉईंट अकाउंट तिच्या पालकांसोबत किंवा गार्डियनसोबत असणं बंधनकारक आहे. यानंतर पीडितेला परिशिष्ट 1 व 2 म्हणजे ॲनेक्शर 1 आणि ॲनेक्शर 2 फॉर्म भरावा लागतो. हे फॉर्म जे आहेत हे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये भेटतील. आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ. बँक अकाउंट पीडितेच्या नावाचं असणं गरजेचं आहे व बँक अकाउंट नॅशनलाइज बँकचे असणे गरजेचे आहे. पीडित जर 18 वर्षाच्या खालची असेल तर पीडितेचं जॉईंट अकाउंट तिच्या पालकांसोबत असणं बंधनकारक आहे. पीडित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांनी मनोधैर्य योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे जिल्हा विधी सेवाला पाठवली आहेत की नाही याबद्दल ते कार्यवाही करू शकतात. याशिवाय कुठलीही अडचण आल्यास किंवा शंका असल्यास ते जिल्हा विधी सेवाला संपर्क साधू शकतात. हा व्हिडिओ मनोधैर्य योजनेच्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती देण्यासाठी बनवलेला आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास संपर्क साधा. धन्यवाद.